महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा सुनेत्रताई पवार यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आलं तेव्हापासून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं। अनेकांनी त्यांच्या निवडीवर टीका केली तर काहींनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। मात्र टीका करणाऱ्यांनी हे विसरून चालणार नाहीये की सुनेत्राताईंचा प्रवास हा केवळ एका राजकीय कुटुंबातील सून किंवा पत्नी इतकाच मर्यादित नाहीये, तर तो एका खंबीर समाजसेविकेचा आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाचा आहे। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्राच्या या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा अल्पपरिचय। सुनेत्रा पवार यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 साली झाला। धाराशिव जिल्ह्यातील तेर गावचे स्वातंत्र्य सैनिक बाजीराव पाटील यांच्या त्या कन्या आणि ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी। 1983 मध्ये त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या SB कॉलेजमधून कॉमर्सची पदवी संपादन केली। 1985 मध्ये अजित पवार यांच्याशी त्यांचा विवाह झाला, पण पुढील काही वर्ष राजकारणापासून त्यांनी अंतरच ठेवलं। पुढे अजितदादांच्या कामातून इन्स्पायर होऊन काटेवाडीच्या ग्रामस्वच्छता अभियानात पुढाकार, काटेवाडी गावाला महाराष्ट्रातलं पहिला आदर्श इको विलेज त्यांनी बनवलं। 2010 मध्ये एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाची स्थापना करून जलसंधारण आणि वृक्षारोपणाची मोठी चळवळ त्यांनी उभारली। बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून 15,000हून अधिक ग्रामीण महिलांना हक्काचा रोजगार मिळवून दिला। 2024 साली बारामती लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्यांदा त्यांनी लढवली, पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी 1,58,333 मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला। त्यानंतर 18 जून 2024 ला राज्यसभेवर खासदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्यानंतर आता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली आहे। ताईंचा जन्मच एका प्रतिष्ठित आणि राजकीय दृष्ट्या वजनदार असलेल्या पाटील घराण्यात झाला। यामुळे त्यांना लहानपणापासूनच राजकारणाचं बाळकडू आणि वारसा मिळालाय। सत्तेचं राजकारण आणि समाजकारण कशा पद्धतीने चालतं हे त्यांनी अगदी बालवयापासूनच घरात पाहिलंय। माहेरचा हा प्रबळ वारसा आणि सासरची पवार कुटुंबाची प्रदीर्घ राजकीय परंपरा यामुळे त्यांच्याकडे धोरणात्मक निर्णय घेण्याची उपजतच क्षमता आहे। त्या या पदावर अत्यंत प्रभावीपणे काम करतील यात शंका नाही आणि त्याची काही महत्त्वाची कारणं आहेत ती पुढील प्रमाणे। एकतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदावरील निवड ही केवळ एका राजकीय समीकरणाचा भाग नाहीये, तर एका अनुभवी आणि सक्षम महिला नेतृत्वाचा उदय आहे। एका महिला लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांना महिलांच्या तळागाळातील समस्यांची खोलवर जाण आहे। बचत गट, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात त्यांनी बारामतीमध्ये केलेलं कार्य पाहता राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्या महिला सक्षमीकरणासाठी अधिक ठोस आणि व्यावहारिक योजना राबवू शकतात। एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणासारख्या जागतिक विषयावर स्थानिक पातळीवर काम केलंय। कोणताही गाजावाजा न करता विधायक काम करण्याची त्यांची पद्धत प्रशासनावरची पकड मिळवण्यासाठी त्यांना नक्कीच मदत करेल। अजितदादांच्या खंबीर साथीदारीपासून ते राज्यसभेच्या खासदार या नेतृत्वापर्यंतचा त्यांचा प्रवास त्यांच्या संयमी आणि सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या स्वभावाचं दर्शन घडवतो। कठीण राजकीय परिस्थितीतही डगमगून न जाता घेतलेला हा त्यांचा निर्णय त्यांच्यातील कणखर नेतृत्वाचा पुरावा आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे असलेला दांडगा लोकसंपर्क आणि राजकीय पार्श्वभूमी पाहता त्या केवळ नावापुरत्या उपमुख्यमंत्री न राहता राज्याच्या विकासात आणि विशेषतः महिलांच्या उत्कर्षात मोलाची भूमिका बजावतील यात शंका नाही। तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात। तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।